बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येआधी त्यांचं अपहरण केलं गेलं होतं. एका गाडीत त्यांना जबरदस्तीनं बसवून त्या गाडीत त्यांना कोंबून अज्ञात स्थळी नेत मारहाण केली गेली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपहरणांचा सिलसिला महाराष्ट्राला तसा नवा आहे, पण उत्तरेतल्या अनेक राज्यांमध्ये हे दबंग बाहुबली मात्र अशा अपहरणांवरच आपली उपजीविका चालवत असतात. हा मोठा धंदा आहे यूपी बिहारमध्ये. प्रकाश जानचा एक सिनेमा आला होता या सगळ्या गोष्टींवर आधारित, अपहरण नावाचा. बिहारमधल्या अपहरण मालिकांवर हा सिनेमा होता आणि तो सिनेमा गाजलाही होता. आता शीर्षकातलं बीड, बिजनोर आणि बॉलिवूड हे नेमकं काय प्रकरण आहे? बिजनोर गँग काय प्रकरण आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो. बिहार जसं अपहरण आणि खंडणीसाठी खूप प्रसिद्ध आहे, तसंच यूपीमधलं गाझियाबाद, मेरठ आणि त्याच्या आजूबाजूला जो मुस्लिम बहुल प्रदेश आहे हा असाच गुन्हेगारीसाठी ओळखला जातो. आता त्यात एका नव्या नावाची भर पडली आहे, ते म्हणजे बिजनोर शहराची. बिहार किंवा मिर्झापूर सारखी दबंगाई किंवा बाहुबलावर चालणारी गुंडागर्दी इथं दिसत नाही, तर अतिशय कावेबाज पद्धतीनं इथले ठग हे लोकांना ठगायला, लुटायला निघालेले आहेत. अर्थात त्यांच्याकडे बंदुकांसारखी शस्त्र असतातच. बिजनोर किंवा मेरठ ही शहरं दिल्लीच्या जवळची, लोकवस्ती मुस्लिम बहुल असली तरी इथली हवा आणि पाणी हे मात्र ज्याला मानवतं तो या रस्त्याला लागतोच. सध्या देशभरातली बेकारी आणि बकाली पाहता इथल्या तरुणांना अपहरण करून खंडणी वसूलण्याचा नवा धंदा सापडलाय, सोपा. बरं, हे अपहरण कोणाचं? तर धनदांडग्या व्यापाऱ्यांचं, नेत्यांचं किंवा उद्योगपतींच्या कुटुंबियांचं नाही. बिजनोरवाल्या गँगचं लक्ष आहे ते मुंबईतलं बॉलिवूड. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या दहशतीच्या छायेतून अद्याप बाहेर न आलेल्या बॉलिवूडवर आता बिजनोर गँगचं सावट पडलेलं आहे. बिजनोर गँग ही काय भानगड आहे हे जेव्हा मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी सुद्धा हादरलो होतो. या अपहरणकर्त्यांच्या मोडस ऑपरेंडीमध्ये जे दडलंय ते आमच्यासारख्या सतत दौरे करणाऱ्या, जाहीर व्याख्यानं किंवा मुलाखतींचे कार्यक्रम करणाऱ्यांच्या उरातही धडकी भरवणारं होतं. आपल्याकडचे नाटक, सिनेमा, सिरियल, गेला बाजार, हास्य जत्रा, हवा येऊ द्यावाले कलाकारही महाराष्ट्रभरात दुकानांची उद्घाटनं, लग्न समारंभात मिरवायला, हळद नाचायला अशा सुपाऱ्या वाजवत फिरत असतात. तर काही लोक ही विविध सामाजिक संस्थांच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलावले जात असतात. यांच्या हस्ते मान्यवरांना पुरस्कार दिले जातात. दुय्यम भूमिका करत असताना मिळणारं मानधन हे तेवढंसं पुरेसं नसतं की त्यावर गाडी, फ्लॅट्स, त्या फ्लॅटचे EMI आणि आपली दाखवायची लाईफस्टाईल मेंटेन करता येईल. सो असेही लोक कमी नाही आहेत की जे मिळेल त्या सुपाऱ्या वाजवतात. अगदी दहीहंडी मंडळांनी बोलावलं तरी जातात हे ठोमकायला. बॉलिवूड म्हटलं की तिथंही कलाकारांच्या अनेक श्रेण्या, ग्रेडेशन आहेत. पूर्वी A, B, C अशा ग्रेडचे सिनेमे यायचे. B ग्रेडच्या सिनेमात काय दाखवलं जायचं ते तुम्हाला माहिती आहे. त्यात काम करणारे कलाकार हे सुद्धा त्या ग्रेडेशननं ओळखले जायचे. हा A ग्रेडवाला म्हणजे अमिताभ, शत्रुघ्न सिन्हा, विनोद खन्ना हे कलाकार. पण आजकाल कायम दुय्यम भूमिका करणारे आणि मेनस्ट्रीम कलाकार असे दोन्ही, म्हणजे अगदी सुपरस्टार असो किंवा सहाय्यक भूमिका करणारा, हे दोन्ही मिळून सुपाऱ्या वाजवू लागलेत. आणि हे आजकालचं म्हणण्यापेक्षा आजकालचं कमी आणि पूर्वापार जास्त चालत आलेलं आहे असं म्हणावं लागेल. लाफ्टर चॅलेंज, डान्स इंडिया डान्स, इंडियन आयडॉल अशा स्पर्धात्मक कार्यक्रमातले स्पर्धकही काही ठिकाणी प्रमुख पाहुणे असतात. आता हे लोक पण काय फुकट येत नाहीत ना अशा कार्यक्रमांमध्ये, त्यांना सुपारी दिली जाते. सुपारी म्हणजे मानधन. 25-50 हजारापासून ते लाखो रुपये घेणारे सिनेस्टार या सुपारीच्या धंद्यात आहेत. बिजनोर गँगने या सुपारीबाजांनाच टार्गेट करत आपलं सावध शोधायला सुरुवात केली आहे. यात आजवर किती जण अडकले किंवा किती लोकांकडून किती खंडणी उकळली आहे हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी आता मी जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे त्यावरून हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही हे तुमच्या लक्षात येईल. मुश्ताक खान नाव ऐकले का तुम्ही? मुश्ताक खान नावाचा एक हिंदी सिनेसृष्टीतला ज्युनियर कलाकार आहे, जो आपल्याला हाऊसफुल, तो नाना पाटेकरचा सिनेमा नाही का, अनिल कपूर वगैरे, त्यात तो एक लंगड्याची भूमिका केलेला तो मुश्ताक खान.
हेराफेरी अशा कित्येक विनोदी सिनेमात तो आपण पाहिलेला आहे. मुश्ताक खान सारख्यांना काही मेन लीडच्या भूमिका मिळत नाहीत. मग मानधन जे काही मिळतं ते तोकडत असतं. त्यांनाही मग सुपाऱ्या वाजवणं हा एक उद्योग जवळ करावा लागतो. मुंबई पुण्यात अशा लोकांना प्रसिद्ध सिनेस्टार म्हणून अनेक मंडळं किंवा संस्था आपल्या कार्यक्रमांमध्ये बोलवतात, होर्डिंगवर तसं लिहितात. तेवढंच आपलं एक आकर्षण. आणि हे लोक 5-50 हजारासाठी जातातही लगेच धावत धावत. बिजनोरवाल्या गँगच्या दृष्टीने हे हिंदी सिनेमात काम करणारे अब्जोपती असणार असा एक गैरसमज आहे त्यांचा. मग यांना ओलीस धरून त्यांच्याकडून करोडो रुपये लुटता येतील असा यांचा समज होता. प्लान ठरला. मुश्ताक खानला फोन आला, कुणीतरी राहुल सैनी नोएडा से बोल रहा हूं. आणि त्यानंतर एका बक्षीस समारंभासाठी मुश्ताकला मेरठ जवळच्या एका गावात यायचं निमंत्रण दिलं गेलं. मुश्ताकने सवयीप्रमाणे त्याला मानधन विचारलं तर तो म्हणाला 50,000 मिलेगा. एवढ्या लांब जायचं आणि फक्त 50. मुश्ताकने त्याला नकार दिला, म्हणाला कम से कम 1 लाख तो होना चाहिए. मग 25, 50, 75 बरीच घासाघास करून मग ती 75वर काहीतरी सौदा ठरला. आणि आपको ज़्यादा देर नहीं रुकाऊंगा, जल्दी फ्री कर दूंगा असं म्हणत त्या राहुल सैनीनं मुश्ताकला त्याची मुंबई ते दिल्ली आणि परतीची दिल्ली मुंबई अशी विमानाची तिकीटं पाठवली लगेच. सोबत त्याच्या खात्यात 25,000 ॲडव्हान्सही टाकले. आता एवढं झालं म्हटल्यावर सगळं जेन्युइन असणार यावर मुश्ताक खानचा विश्वास बसला. तो ठरलेल्या दिवशी मुंबईहून दिल्लीला पोचला. त्या दिवशी सगळीकडे मतदानाचा दिवस होता. मतदान केलं सकाळी आणि हा 3:45 की 4:45ची फ्लाईट पकडून दिल्लीला पोचला. ती फ्लाईट लेट होती, याला पोचायला 7-7:30 झाले. दिल्ली एअरपोर्टवर त्याला रिसीव्ह करायला गाडीसह 2 इसम आले होते. किसने राहुल ने भेजा गया, तर हा हम राहुल सैनी के ही लोग है असं म्हणत त्यांनी मुश्ताक खानची बॅग उचलली आणि गाडीचं तिकीट टाकली. दिल्लीहून मेरठला निघाली गाडी. वाटेत गाडीतले दोघे मुश्ताक खानसोबत गप्पा मारत होते. अरे आपकी वो फिल्म देखी क्या, बढ़िया एक्टिंग की आपने, अब कौन सी फिल्म आ रही है नई. अशा फुटकळ गप्पा सुरू होत्या, चढवा चढवी. मध्येच राहुल सैनीचा फोन येतो मुश्ताक खानला. तो सांगतो ही गाडी तुम्हाला पुढे एका पॉईंटला सोडावी लागेल, मग दुसरी गाडी येईल, त्या गाडीनं तुम्हाला त्या कार्यक्रमाला यायचं आहे. रात्रीच्या 10:30ला एका ठिकाणी गाडी येते, थांबते. तिथे ती गाडी बदलली जाते आणि थोडंसं पुढे जातात. अचानक आणखीन 3 लोक त्या गाडीला अडवतात आणि गाडीत शिरतात. धाड 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 दोन्ही बाजूने. एक ह्या बाजूने शिरतो, एक ह्या बाजूने शिरतो. आधीच एक जण त्याच्या शेजारी बसलेला असतो. म्हणजे आता मागच्या बाजूला 4 जण असतात. मग मुश्ताक खानला सरळ शिवीगाळ सुरू होते. मग त्याच्याकडचा मोबाईल हिसकावून घेतला जातो. त्याला त्याच्या अंगावर घोंगडं टाकलं जातं आणि त्याला खाली दाबलं जातं. चुपचाप मुंह बंद करके बैठ जाओ. आणि आता तुझं अपहरण झालंय, तू आता गेलास कामातून, तू तो गया काम से. मग मुश्ताकच्या लक्षात येतं की गाडीनं आता मुख्य रस्ता सोडलाय. अंधारात तो असा अंदाज बांधत होता, कारण स्मूथली चालणारी गाडी मग खडबडीत अशा कच्च्या रस्त्यावरून धावताना जाणवत होती. तासाभरानं एका अज्ञात ठिकाणी गाडी थांबते. मग एका कोठीवर मुश्ताकला हात आणलं जातं, डांबलं जातं. सोबतचे 5-6 जे लोक आहेत ते गुंड असतात, ते त्याच कोठीत त्या मुश्ताकच्या शेजारी बसतात. त्याला एक गादी आणि उशी देतात आणि दारू प्यायला बसतात. त्याच्याकडून तो मोबाईल काढून घेतलेला असतोच, खिसा पाकिट साफ केलेलं असतं. आता त्या पाकिटातले डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड्स यावरून पैसे कसे काढता येतील याच्यावर डिस्कस सुरू असतं. दरम्यान याला मुश्ताकला खायला आणि प्यायला दिलं जातं, पण हा घाबरून ते काही खात नाही, पित नाही. त्याला वाटतं की यात काहीतरी जहर किंवा नशेचं गुंगीचं औषध वगैरे टाकले की काय. हा आला तर होता चीफ गेस्ट बनून, काही लोकांना पुरस्कार देण्याच्या बदल्यात लाखभर रुपये मिळतील या आशेनं. पण इथं तर यालाच बकरा बनवलं गेलं होतं. पण हा जेव्हा गाडीत मुर्गा बनवला गेला, त्यानंतर त्याच्या लक्षात आलं होतं की गाडी खडबडीत रस्त्यावरून चालली, म्हणजे हे मला कुठल्या तरी जंगलात फार्म हाऊसवर वगैरे घेऊन चाललेत. आणि डोळे उघडल्यानंतर त्याने जे पाहिलं, त्या घराची अवस्था आतून तर तशीच वाटत होती. मुश्ताक खाननं त्या लोकांना विचारलं की काय पाहिजे तुम्हाला, मला सोडा. तेव्हा त्यांची डिमांड होती की 1 खोका, म्हणजे 1 करोड रुपये. त्यावर हा म्हणाला की मी तर सामान्य कलाकार आहे, आयुष्यभर काम करून एवढे पैसे जमा झाले नाहीत माझ्याकडे, कुठून येणार माझ्याकडे 1 करोड रुपये. तर त्यावर त्या गुंडांना असं वाटत होतं की हा साला हिंदी सिनेमात काम करतो, म्हणजे मोठा मालदार असणार. मग याने त्यांना ऑफर दिली की मी 2-3 लाख रुपये अरेंज करतो, ते घ्या आणि मला सोडा, माझ्याकडे त्यापेक्षा जास्त पैसे नाही आहेत. पण त्यावर त्या गुंडांचं म्हणणं असं होतं की आम्ही तुला इथवर आणायला 4 लाख रुपये खर्च केलेत ऑलरेडी. त्या राहुल सैनीला
लाखभर रुपये दिले, ज्यानं तुला फोन करून जाळ्यात ओढला, तुझ्या खात्यात 25,000 टाकले, विमानाची तिकीटं काढली, आता 2-2 गाड्या बदलल्या, हे हत्यारधारी मागवले, साला याचाच खर्च 4 लाख झालाय, आम्हाला किमान 20 ते 25 लाख तरी मिळाले पाहिजेत, नाहीतर तुला आम्ही मारून टाकू. मग त्या गुंडांची पार्टी सुरू झाली. दारू पितात, एकमेकांना शिवीगाळ करतायत. ते गुंड जे आहे ते पिऊन झिंगून गार पडेपर्यंत हा झोपेचं सोंग घेऊन निश्चित पडून होता. 7-8 लोकांच्या पहाऱ्यातून पळून जाणं, तेही या जंगलातून, म्हणजे त्यांच्या हातात बंदुकी असताना कठीणच वाटत होतं. मुश्ताक खानने आपण जिवंत राहू याच्या आशा सोडून दिल्या होत्या. पण पहाटे एक चमत्कार झाला. मुश्ताकच्या कानावर अजान पडली, अजान ऐकायला आली. ती अगदी 100 फुटांच्या अंतरावरून येत होती असं वाटत होतं. म्हणजे हे घर जिथं हा बंद होता ते जंगलात नव्हतं, कारण मशीद काही जंगलात नसते. कुठल्या तरी लोकवस्तीत, शहरात एखादं मंदिर जुनं असेल, ते तोडून बांधलेली असेल. तर एवढं ताडून तो उठला आणि धीर एकवटून आपलं सामान सोडून सगळं, कारण सामान समेटायला गेला असता तर परत आवाज झाला, हे जागे झाले तर काय होईल. मग अंगावरच्या कपड्यांसह एक एक दरवाजे उघडत तो बाहेर पडला. पुढे त्यानं तिथल्या एका स्थानिक रहिवाशाच्या मदतीनं एका आपल्या मित्राला बोलावून घेतलं, जवळ दिल्लीतल्या. घरी फोन केला, कार्ड ब्लॉक्स केले, पण तोवर त्याच्या खात्यातून 2 लाख रुपये काढले गेले होते. 20 रुपये, 200 रुपये, 2,000, 4,000 असे करत करत 2 लाख रुपये काढले होते. दिल्लीतल्या त्या मित्राच्या मदतीनं मुश्ताक खान सुखरूप मुंबईत परतला. पण असाच किस्सा सेम टू सेम हास्य कलाकार सुनील पाल सोबत पण घडलाय. कुणीतरी लवी पाल नावाचा एक सूत्रधार स्थानिक मुसलमान तरुणांच्या मदतीनं बी ग्रेडच्या सिने कलाकारांना असं धंद्याला लावून लुटत असतो. या गँगकडे हत्यार आहेत. ते वेळ प्रसंगी स्वतःची ओळख लपवण्यासाठी पैसे मिळाल्यावरही अपहृत कलाकाराला ठार मारू शकतात. मेरठ जवळच्या बिजनोर या ऊसाच्या शेतीसाठी आणि साखर कारखानदारीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहरातले हे कारनामे. बिजनोरची हवा ही काहीशी आपल्या बीडसारखीच आहे. ऊसतोड कामगार आणि त्यांची हालाकी बीडप्रमाणे बिजनोरमध्ये आहे. बीडमध्ये जशा एकाच समाजाच्या टोळ्या निर्माण झाल्यात तसं मात्र इथे नाही आहे. बिजनोरमध्ये हिंदू आणि मुस्लिम मिळून लोकांना लुटतायत, पण त्यांची मोडस ऑपरेंडी वेगळी आहे. ते आजवर किती सिने कलाकारांना लुटून बसलेत हे कोणालाच माहीत नाही. एखादी महिला कलाकार, मॉडेल सुद्धा यात अडकलेली असू शकते. तिच्याकडून नुसते पैसेच नाही तर दुसरंही भलतंच वसूल केलं गेलं असू शकतं. पुढे जाऊन हे लोक शक्ती कपूरला लुटण्याचा प्लान बनवत होते, हे सुद्धा लक्षात घ्या. या आरोपींना योगींच्या शासन पर्वात एवढं भय आहे, पकडले गेले ते सगळे, की आपलं पितळ उघडं पडतंय पाहून यातला एक आरोपी सरेंडर व्हायला जेव्हा आला तेव्हाही सोबत आपल्या आईला घेऊन आला. आरोपी शुभम ने अपनी मां के साथ बिजनौर थाने में सरेंडर किया. ये पूरा मामला अभिनेता मुश्ताक खान और सुनील पाल के अपहरण से जुड़ा है. तर मित्रो, सुपारी वाजवण्याच्या नादात गावोगावी फिरणाऱ्या बी ग्रेड, सी ग्रेड कलाकारांनी सावध राहायला हवं. इझी मनी कधी कधी बुडाशी येतो, बुडाशी, हे सुद्धा लक्षात ठेवलेलं बरं. ही सगळी कहाणी खुद्द मुश्ताक खानने आपल्या शब्दात सांगितलेली आहे. ती ऐकणं खरोखरच रोमांचक आणि रंजकही आहे. मैंने कभी सोचा भी नहीं था, सपने में भी नहीं सोचा था. इतना सच है जैसे कि आपको मैं देख रहा हूँ और सुन रहा हूँ और आप मुझे देख रहे हैं, सुन रहे हैं, ये उतना ही सच है. ये फ़ोन मुझे आता है अक्टूबर का लास्ट वीक था और मुझे एक फ़ोन आया. अनेक यूट्यूब्सवर उपलब्ध आहे, जरूर पहा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.